उन्हाळ्याचे दिवस आहेत. कडक ऊन पडलं आहे. तापमान 45 अंश तरी गेलं असेल. या उन्हात पशु पक्षी पाणी आणि सावलीचा सहारा घेत आहेत. त्यात आदिवासी मंडळ डुक्कर पकडण्यासाठी भर उन्हात बाहेर पडत आहेत. त्यांना माहिती आहे की डुकरं कुठेतरी सावलीच्या आडोशाला बसली असणार. कधी ती सापडायची, कधी पळून जायची. मग त्यांना अडवण्यासाठी ते आग लावायचे आणि कधी ते आग विझवायचे तर कधी सोडून द्यायचे. आणि त्याचा परिणाम ती आग पुढे डोंगराला तर डोंगर पठाराला आग लागायची. आणि शेजारी जे गाव आहेत त्यांना मात्र त्याचा खूप धोका असायचा. जर का तो वणवा गावाजवळ आला तर घरं जळतील या भीतीने गावकरी पाण्याचे घागर, ड्रम, इतर वस्तू घेऊन जाऊन पाण्याने विझवायचे. नाहीतर कुड्याच्या झाडाच्या टांगल्या तोडून आगीवर मारून विझवायचे. वणवा लागल्यावर कोणीतरी ओरडत येणारच की वणवा लागला आहे, विझवायला चला. आणि नावाचं गृहस्थ न चुकता वणवा विझवायला जायचा. त्याला एवढी आवड वणवा विझवायची की तो नेहमी पुढे असणार. त्याचा तो स्वभाव त्याच्या बायकोला मात्र आवडत नाही. त्याला मात्र वणवा विझवल्याशिवाय चैन पडायचे नाही. कारण त्याचे घर कुडाचे आहे आणि त्याला जर का जराशी पण ठिणगी लागली तर सगळी राख रांगोळी होईल. नामाची बायको या एका गोष्टीवरून त्याच्याशी सारखी वाद घालायची. त्यावेळी नामा म्हणायचा की कधीतरी मी या इनव्यात जळून जाईल. पण तो रागात बोलायचा. नामाची दोन्ही मुले आता मोठी झाली आहेत. कामाला लागून त्यांची लग्न झाली आहेत. त्यांना मुले आहेत. म्हणजेच नामा आता आजोबा झाला आहे. साधारण आता नामाचे वय 65 ते 70च्या आसपास असेल. दोन्ही मुले रोज न चुकता नामाला फोन करून विचारत असतात, कसा आहे, काय करतो, शेतावर जास्त जाऊ नकोस, आराम कर, इनवा लागला तर लांब राहा. नामा हा हो असं करायचा. ती दोन्ही मुले त्यांच्या आईला सांगायचे की बाबावर लक्ष ठेव. तसेच आपापल्या बायकांना सांगायचे बाबाच्या खाण्यात राहण्यात कोणतेही दुर्लक्ष करू नका. शिमगा आला आहे आणि दोन्ही मुले नामाची सुट्टी घेऊन घरी आली आहेत. सगळे कसे गुण्या गोविंदाने चालले आहे. गरिबीतून नामा बाहेर निघाला आहे. दोन्ही मुले चांगली निघालीत. कोणतेही व्यसन नाही. पैसा जपून वापरतात. दोन्ही मुलांनी कुडाच्या घरातून नामाला विटामातीच्या घरात आणले आहेत. आणि आता लोखंड सिमेंटचे घर बांधणार आहेत. पैसा जास्त लागत असल्यामुळे ते यावर्षी करायचे का पुढल्या वर्षी यावर विचार करत आहेत. त्यांनी जे घर बांधले आहे ते विटामातीचे आहे. त्याला अनेक पडवे आहेत. 1-2 पडवी दुरुस्तीवर आली आहे. दोघेही विचार करतात की आपण आहोत तर पडवी बांधून जाऊ, नाहीतर बाबाला त्रास व्हायचा. उद्या कामावर जायचे आहे तर आज त्यांनी काम करायला घेतलं आहे. लवकरच सुरुवात केली जेणेकरून डोक्यावर ऊन यायच्या अगोदर काम होईल. मार्च महिना चालू आहे. झाडांची पान गळती चालू आहे आणि 2-3 दिवस गरम जास्तच राहील असे बातम्या टीव्हीवर येत होत्या. 12-12:30पर्यंत काम केले. नंतर जेवण केले, आराम केला आणि थोडे जे काम राहिले होते ते करायला घेतले. ऊन होतेच
पण काम उरकायचे होते. थोडा वेळ गेला असेल आणि वणवा लागल्याची बातमी आली. तसा वणवा लांबून दिसत होता. ते आगीचे डोम, अगोदरच तप्त ऊन, त्यात वणवा, त्यामुळे खूप गरम होत होते. दोन्ही मुलांनी एकमेकांशी चर्चा केली की आता बाबावर लक्ष ठेवले पाहिजे. कल्टी मारील हो, इनवा भडकला आहे. दोघांनी आवाज दिला, बाबा, इनवा लागला आहे, तिकडे जाऊ नका, आपले काम बाकी आहे. त्यावेळी नामा हा बोलला आणि सगळे काम करू लागले. थोडा वेळ गेल्यावर बाबा बाबा मोठ्या मुलाने आवाज दिला, पण बाबा काय उलट आवाज देत नाहीत. म्हणून त्याने त्याची मुलगी गुड्डीला सांगितले की बाबा पहा कुठे दिसतोय का. तिनेही पाहिले, पण बाबा काय दिसत नाही. आत्ता मात्र त्यांना ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले आहे असे वाटत होते. इकडे नामा आग विझवायला पोचला होता. हातात कुड्याच्या झाडाची खुटा घेऊन. यावेळचा वणवा थोडा मोठा होता. उन्हाने पूर्ण सुकून गेलेला गवत खूप वेगाने पेट घेत होता. त्यामध्येच वाघू यायचा. तो त्या आगीला आणखीन तेज करायचा. हातातील कुड्याच्या झाडाच्या पाल्याने नामा आग विझवत होता. त्याला भीती होती की आग एवढी मोठी आहे की गावाजवळ यायला वेळ लागणार नाही. शिवाय पठार संपल्यावर पहिले याचेच घर आहे. तशी इतर लोक पण होती, पण ती एका बाजूला आणि नामा एका बाजूला. नामा खूप प्रयत्न करत होता की काही झाले तरी ही आग घरापर्यंत गेली नाही पाहिजे. इकडे तिच्या घरातले आता त्याला शोधायला निघाले आहेत. ज्या ठिकाणी जास्त लोक आहेत तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली, पण त्यांनी सांगितले की तुमचा बाबा या बाजूला आलाच नाही. नामा जेव्हा आग विझवत होता त्यावेळेस एक मोठा वाघू, हवेचं वादळ आला आणि त्याने इकडचे गवत तिकडे करून टाकले. म्हणजेच नामा आता एका आगीच्या रिंगणात सापडला आहे. एकतर वय झालेला, त्यात आगीचे डोम आणि वरून तप्त ऊन. त्यात पण नामा आग विझवत होता. त्यामुळे अंगाला घामाच्या धारा लागल्या आहेत. नामा हा विचार करत नाही की आपल्या सभोवती आगीचे रिंगण आहे. आता सगळीकडून आग जवळ येते. नामा आता अशा ठिकाणी फसला आहे की त्यातून बाहेर पडणे मुश्किल दिसत आहे. कारण तो आहे तिथे खूप प्रमाणात गवत आहे. इकडे नामाची मुले, बायको, सून, नातवंडे त्याला शोधत आहेत. नामाच्या सभोवती जी आग आहे ती त्याच्या जवळ आली आहे आणि त्या गरमीत नामाचा काय निभाव लागला नाही. तो आता उभासुद्धा नाही राहू शकत. त्याच्या नजरेसमोर अंधार यायला आला, पण तरी तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी आग त्याला स्वतःमध्ये ओढून घेते. नामाचे शरीर पेटले आहे आणि नामाला समजत नाही आता काय करायचे आहे. शेवटी नामा खाली कोसळतो. नाही म्हणतात शरीराचा 80% भाग पूर्ण जळून गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे नामाच्या पोटाचा भाग जळाला आहे. नामा आता बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. नामाच्या आजूबाजूचा गवत सगळा जळून गेला आहे आणि तिथे राहिले फक्त काळे राख. नामाच्या घरातले त्याला त्या गरमीत शोधत आहेत. शेवटी नामा त्याच्या नातीला दिसतो आणि ती जोरात ओरडते, पप्पा, बाबा इथं मेला आहे. तसे सगळे धावत येतात, तिथे पोचतात.
नामाचा मोठा मुलगा नामाला उचलायचा प्रयत्न करतो. नामाचे कपडे शरीराला पूर्णपणे चिटकलेले आहेत. सगळे बाबा बाबा करत आहेत. नामाचा मोठा मुलगा नामाला उचलतो. नामाच्या शरीरातून अक्षरशः वाफा निघत आहेत. चामडी पूर्ण जळून गेली आहे. चेहरा तेवढा जळाला नव्हता आणि त्यामुळे नामाचे डोळे मिचमिच मिचमिच करत होता. डोक्यात भवर आहे, पण घरातली सगळ्यांची आठवण नामा काढत आहे. त्याला कळत होते की आता आपण काही क्षणांचे पाहुणे आहोत, पण नामा त्याच्या परिवारातील सगळ्यांची आठवण काढत आहे. नामाच्या मोठ्या मुलाच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली आहे. तो खूप गडबड करत आहे आपल्या वडिलांना वाचवण्याची. त्यांनी नामाला घरी आणले, त्याला पाणी पाजले आणि गावातील एका गाडीवाल्याला सांगितले की चल लवकर हॉस्पिटलला. नामाची बायको खूप जोरजोराने रडत आहे. शेजारचे लोक समजावत आहेत, होईल ठीक असे पण ती काय रडायची थांबत नाही. दवाखान्यात जाईपर्यंत नामा बोलायचा बंद झाला. डॉक्टर चेक करतात आणि सांगतात की केस गेल्यात जमा आहे. थोड्या वेळात नामाचे श्वास थांबून जाते. नामाला घरी आणतात, त्याला अग्नी देतात. नामाची बायको, 2 मुले आणि 1 मुलगी यांना नामाचे एक वाक्य कायम आठवते. ते म्हणजे, मी मरल तर या इनव्यात. धन्यवाद मित्रांनो. माझी कहाणी पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच मला आपल्या सपोर्टची खूप गरज आहे. मला सपोर्ट करा आणि कहाणी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्लीज आपले प्रेम असेच माझ्यावर ठेवा, हीच आपल्याला विनंती. धन्यवाद.